नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही बघताय ऐसपैस अर्थात वृषाली विनायक टॉक शो. गेले काही भाग या ऐसपैस कार्यक्रमाचे प्रसारित झाले. महाराष्ट्रातून अनेक मान्यवरांचे अभिनंदनासाठीचे फोन आले, सदिच्छा येत आहेत. खरंच मनापासून बरं वाटतंय. तुम्ही सगळेजण या कार्यक्रमावर प्रेम करता आहात आणि आवर्जून हा कार्यक्रम तुम्ही बघता आहात. कसं आहे, ऐसपैस म्हणजे मनमोकळा संवाद. या कार्यक्रमात कुठल्याही विषयाचं बंधन नाही. साहित्य, कला इथपासून ते थेट समाजकारण, राजकारण, चालू घडामोडी अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत आणि निश्चितपणे त्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या सगळ्या माणसांना आपण इथं बोलतं करणार आहोत. त्यांचे विचार, त्यांचा एकूणच कार्यप्रवास, जीवन प्रवास आपण या निमित्ताने ऐकणार आहोत. आज अशीच एक व्यक्ती ऐसपैसच्या भागात आपल्या सोबत आहे. खरं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान असं या व्यक्तीबद्दल म्हटलं जातं आणि ती व्यक्ती अर्थात सगळ्या नाट्यक्षेत्रात, सिनेक्षेत्रात माहीत असलेली संगीत क्षेत्रातली ती व्यक्ती म्हणजे संगीतकार आशुतोष मालती विद्याधर. आशुतोष, ऐसपैसच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आशुतोष हा बऱ्याच वर्षांपासूनचा मित्र आहे, त्यामुळे आशुतोष मी अजिबात आहो जाऊ म्हणणार नाही, एकेरी संबोधन वापरणार आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात, गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे, गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. गाण्यावर मनापासून प्रेम करणारा, गाणं जगणारा असा हा आमचा मित्र आशुतोष. आशुतोष, अलीकडेच ऐकलं तुझं एक व्यावसायिक नाटक आता रंगभूमीवर येतंय. खरं तर आशुतोषने प्रायोगिक, व्यावसायिक अशी 50हून अधिक नाटक, या नाटकांना संगीत त्याने दिलेलं आहे. आणि 2019ला आशुतोष तुला झी नाट्य गौरव पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आता जे नवीन नाटक तुझं येऊ घातलंय त्या नाटकाविषयीच खरं तर आपण बोलूया. तिथूनच आपण आजच्या या गप्पांना सुरुवात करूया. मर्डरवाले कुलकर्णी असं नाटकाचं नाव आहे. वैभव मांगले आहे त्यात, भार्गवी चिरमुले आहे, संतोष पवार हे नाटक डिरेक्ट करतायत, अष्टविनायक हे नाटकाचे निर्माते दिलीप जाधव. आणि अष्टविनायक सोबत माझं हे तिसरं नाटक. याच्या आधी पण मी 2 नाटकं केली आहेत. तिसरे बादशाह हम केले, 10x10 नाव केलं. आणि दिलीप दादांबरोबर काम करताना रिलॅक्स असतं. ते त्यांची प्रोसेस असते ती छान असते. आणि ह्या तिघांबरोबर नवं काम करतोय, पहिल्यांदा काम करतोय, त्यामुळे एक जबाबदारी पण आहे. आणि थोडं इतर आतापर्यंत केलेल्या नाटकांपेक्षा कमर्शियल नाटकाचा वेगळा विषय, थोडं कॉमेडी पण आहे, सस्पेन्स पण आहे, थ्रिलर पण आहे. त्यामुळे मला स्वतःला चॅलेंजिंग वाटते की आता माझ्याकडून नेमकं म्युझिक काय येणार आहे. तर ते कुठेतरी स्वतःचे थॉट्स ब्रेक करण्यासाठी हे मला उपयोगी पडेल नाटक. त्यामुळे मी स्वतः इंटरेस्ट घेऊन ते काम सध्या सुरू करतोय. आता प्रोसेसमध्ये आहे आणि येत्या 21 नोव्हेंबरला ते रंगमंचावर येईल. सगळे प्रेक्षक येतील नाटक बघायला. आवडेल, ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. व्यावसायिक नाटक आहेच, प्रायोगिक नाटक आहेच, पण आशुतोषची सुरुवात कुठून झाली संगीत क्षेत्रात येण्याची? किंवा आपल्याला संगीत आवडतंय, आपल्याला गाणं आवडतंय, हे सगळं कधी कळलं? किंवा नेमकी काय प्रक्रिया होती ती मी लहानपणापासून घरी माझ्या शाळेतले शिक्षक मोठ्या भावाला हार्मोनियम शिकवायला यायचे. अच्छा. तर आणि गंमत अशी की शाळेमध्ये तसं गाणं गायचो, पण हे गाणं आहे ह्याला एक चॅनलाइज शास्त्राची बैठक आहे ती नव्हती. मग मोठ्या भावाला हार्मोनियम शिक्षक घरी येऊन शिकवतात, मग मला का नाही, म्हणून मी घरातले डबे, जर्मनची पातेली वाजवत बसायचो. मग ती चेपली, त्याची भांडी सगळी चेपली. आणि मग आई आणि आजी एक दिवस कुर्ल्याला गेले आणि त्यांनी क्लास शोधला. तर कामगार नगरमध्ये कुर्ल्यात क्लासमध्ये मला घातलं. मग तबला विशारद केलं. सायमल्टेनियसली हा इंटरेस्ट वाढत गेला. लहानपणी जसं आपली खेळणी, आपलं आवडतं, आपण काहीतरी हट्ट करतो. तर आम्हा दोघा भावंडांचा हाच हट्ट हे वाद्य पाहिजे. भावासाठी आजोबांनी त्यांच्या रिटायरमेंटला एक हार्मोनियम घेतली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की माझा नातू एक दिवस जरी वाजवेल ही पेटी तरी माझे पैसे भेटले. पण आज ती हार्मोनियम 40 वर्ष झाली आपल्या घरी आहे ती आणि ऍक्टिव्ह आहे ती.
रनमध्ये आहे हार्मोनियम, पण ती एक आठवण आहे आजोबांची आज आमच्याकडे. तर वडिलांनी माझ्यासाठी इगतपुरीवरून तबला आणला होता त्यावेळेस. ते लोको पायलट होते आणि मग तबला कुठून घ्यायचा, मग त्यांना इगतपुरीला जाताना एक तबला मेकर दिसला. मग तिथे JK तबलावाला म्हणून इगतपुरीचा, त्यांनी इगतपुरीवरून तो तबला माझ्यासाठी त्यावेळेस काहीतरी 5-7 हजाराचा आणला, 97-98 साली, 2000 साली. आणि मग ती आवड तशीच जोपासत गेलं. सगळी शाळेतले शिक्षक माझे ते करून घेणारे होते. म्हणजे माझी कुर्ल्या नेहरूनगरची पंतवाला वलकर इंग्लिश स्कूलची शाळा, ते शाळेतले संगीत शिक्षक कुठल्याही स्पर्धेत की तू भाग घे, तू हे कर, एलवॉर्डच्या स्पर्धा असतील, झोनलच्या स्पर्धा असतील, त्या स्पर्धांमध्ये मग ग्रुप सॉन्ग आहे, मग त्याला वाजव, ते कंडक्ट कर, अशी ती गोडी राहत गेली. त्यामुळे पुढे जाऊन आपलं करिअर काय हा प्रश्न कधी निर्माणच झाला नाही. तर तेव्हाच डोक्यात सेट झालं होतं की आपल्याला हेच करायचं. आता तुझ्याशी बोलताना मला एक किस्सा आठवला शाळेतला, की त्यावेळेस महाराष्ट्राची लोकधरीची कॅसेट आली होती आणि आमच्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम होता आणि जेजुरीच्या खंडेरा हे गाणं गायचं होतं. तर आयत्या वेळेस जो गायक गाणार होता त्यावेळेस विद्यार्थी, त्याचं काहीतरी झालं. मग ते आमचे संगीत शिक्षक होते, मग कोण गाणार, तर वाघमारेला बोलवतो पटकन. आणि कार्यक्रम काहीतरी 11 वाजता आणि मी शाळेत 7:30-8ला पोचलोय. त्या दरम्यान ती कॅसेट त्यावेळेस नेहरूनगरच्या एका बसस्टॉपच्या मागे एक कॅसेटचं दुकान असेल. ती मला आठवतं की 7 रुपये का 8.5 रुपयाला ती महाराष्ट्राची लोकधराची कॅसेट मी घेतली होती. आणि ती घेण्यासाठी मला शाळेतल्या शिक्षकांनी पैसे दिले होते की ते गाणं बसवायचंय, तू जा, हे पैसे घे, ती कॅसेट आण. ती कॅसेट ऐकली. शाळेतला एक टेप रेकॉर्डर होता, त्याच्यावर मी ते ऐकत बसलो आणि 1.5 तासामध्ये ते गाणं बसवलं. तर आता गाणं बसवणं म्हणजे काय किंवा ते ऐकून बसवणं, हे त्याला काही हेच माहित नाही, पद्धतच माहित नाही. पण ते गाणं ऐकलं, ओके, हे जेजुरीच्या खंडेराया जागराला, हे आपण बरं. आता ते गाणं असं आहे की ते फिमेल व्हर्जन आहे, मेल व्हर्जन डुएट आहे. तर तेव्हा मला ती लहानपणी असं सवय लागली होती की दोन्ही आवाजात मी गायचो. पण ती मग हाऊस अशी झाली की ते तेवढ्या वेळापुरतं मी ती वेळ मारून नेली, गाणं गायलं, त्यातलं वावा झालं, सगळं झालं. पण नंतर घरामध्ये कोणी फंक्शनला आलं की काय आलं की माणसं गोळा झाली, नाचायला गेली, ते गाणं गाऊन दाखवून, ते दोन्ही आवाजात गाणं गाऊन. म्हणलं एका पॉईंट नंतर असं झालं की नाही यार, हे जरा ना इथे, मग ते कळू लागलं की हे नाही, हे जरा निसर्गाच्या विरुद्ध चाललंय आपलं. मग नाही, हे आता मग शास्त्र शिकणं गरजेचं त्याला. मग असं करता 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 ती एक वाट सापडत गेली. गुरुजन चांगले मिळाले या प्रोसेसमध्ये. मग त्यांच्याकडून ते शिकलो, तबला शिकलो, गाणं. मी तबला विशारद केलं. मग हे करत 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 मग कॉलेजमध्ये आलो. मग तिथे ती एकांकिका, नाटकं, स्किट, मग ती गोडी लागली. मग कर्नाडांचं एक नागमंडल नावाचं नाटक होतं, आमचा मित्र आहे, त्याने ते अडॉप्शन केलं त्याचं, म्हातारी आणि काळूची कथा नावाचं. ते INT साठी करत होतो आम्ही. तर ते त्याच्यामध्ये एक 4 ओळी होत्या. आता ते झालं असं की मग ते त्याला कंपोज करायचं होतं त्या सीनसाठी. त्यावेळेस कोणीतरी जो नाटकाचं पूर्वी माझ्या बेडेकर कॉलेजमध्ये जो म्युझिक करायचा तो पासआउट झाला होता आणि तो नव्हता आता तिथे. त्यामुळे मग ते करणार कोण म्हणून मग म्युझिक कोण करतं, आता कोण शिकला, हा तो भावाचा भाऊ आहे. मग माझ्या दादाला कॉलेजमध्ये भावा म्हणतात, भावाचा भाऊ आहे, तो करतो, गातो, तो सगळं ते गातो. मग त्याने दिलं, ते गाणं होतं काहीतरी, आत्ता मला आठवत नाही ते पटकन. मग ते गायलं. तिथे एक क्लिक झालं की नाही, हे पण करू शकतो आपण, किंवा हे करायला पाहिजे, किंवा ह्याला बॅकग्राऊंड म्युझिक म्हणतात, किंवा हा एक नाटकाचा. ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. मग तशा विषयात मी स्वतःला त्या संशोधन राहिलो की हे काय असतं, हा संगीताचा प्रकार काय, की मग हे मला काय येत नाही, मग हे कुठे कुठे मला बघता येईल. मग मी नाटकं जाऊन बघू लागलो, स्पर्धांमध्ये बघू लागलो. मी स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट नव्हतो करत, पण मी बाहेरून जितकं मला शिकता येईल आतमध्ये राहणं, बघणं आणि शिकणं, प्रोसेसमध्ये असणं, ती बघण्याची एक विजन मिळतं ना, की मी तिथे काम करताना मला कसं दिसेल, मी माझं काम कसं ऐकू येईल मला कसं. तर ते एक झालं. आणि मग काही नाटकं बघितल्यानंतर, काही एकांकिका स्पर्धा बघितल्यानंतर मग कॉन्फिडन्स आला की नाही, आता आपण करूया.
आता उतरूया. कुठलं पहिलं नाटक होतं तुझं? राज्याला पहिलं नाटक केलं होतं ते किरण येलेनी लिहिलेलं प्लॅटफॉर्म क्रमांक 9. बरोबर, प्लॅटफॉर्म क्रमांक 9. आणि एकांकिका होती, मग ती डी वाय पाटील कॉलेजच्या ते RIT महाविद्यालय त्यांच्यातर्फे करत होतो पूर्वी. मग ती जयंत पवारांची एक कथा होती, विठाबाईचा कावळा होती, त्यानंतर शोधयात्रा नावाची होती. अशा काही एकांकिका होत्या, बरं 15, 25, 30 एकांकिका केल्या. मग हे माझं टर्निंग पॉईंट ठरलं नाटक, पहिलंच नाटक प्लॅटफॉर्म क्रमांक 9. कारण त्याच्यामध्ये मयूर खांडगेचं डिरेक्शन, किरण सारखा एक लिहिणारा मित्र, तिथून किरण येलेची आणि माझी खूप दोस्ती झाली. की गाणं त्याने नाटकामध्ये गाणी लिहिली होती, ती मला खूप आवडली. 4-4 ओळींचीच गाणी होती. माँ सुनाओ मुझे वो कहानी जिसमें राजा नाव हे एक होतं, बांध बनवाओ हे एक गाणं होतं. तर ते एक आंघोळी म्हणून गाणं होतं की ती प्लॅटफॉर्मवरची मुलंच गातायत. मग तर ती प्लॅटफॉर्मवरची मुलं गातायत, तर म्युझिकली सेन्सने त्यांच्याकडे काय वाद्य असतील, तर मग प्लॅटफॉर्मवर त्यांच्या हातात काय वाद्य असतील, तर ते बाटल्या असतील, डबे असतील. तर माझ्यासाठी हेच इन्स्ट्रुमेंट आहे ना. मग त्यांचा एक सूर काय असेल, त्यांची लय काय असेल, तर गाडी जी धावते ती लय त्यांची असेल. मग हे डिटेलिंग सुचत गेलं. म्हणजे गाडीचा स्पीड, गाडीचा हॉर्न म्हणजे त्यांचा सूर असेल का, पॉम हा सूर असेल का, मग हा सूर ते कधी बोलतील. आज अंघोळी, ते मग काय वाजवतील, मिळेल फुटासची गोळी हे आज धिंकटक धिंकटक असं 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 ते गाणं बनत गेलं. मग ते किरणलाही आवडलं खूप. मग एक होतं की आता हे माँ सुनाओ मुझे वो कहानी हे खूप लोकांना आवडतं. त्याच्यामध्ये ती लोरी आहे की माँ सुनाओ मुझे वो कहानी जिसमें राजा ना हो रानी, माँ सुनाओ मुझे वो कहानी जो हंसना सिखा दे, पेट की भूख को जो मिटा दे, जिसमें परियां न हो आसमानी, जिसमें राजा न हो रानी, माँ सुनाओ. हे एका सीन मध्ये ती होती लोरी. एक होतं की बांध बनवाओ 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 मालिक जी, हमका पानी माँ चुनवाओ जी, तुम हमरे अन्नदाता, तुम ही पिता तुम ही माता, तुम हमरे अन्नदाता, तुम ही पिता तुम ही माता, हमरे दूध माँ जहर तो मिलवाओ जी, बांध बनवाओ 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 मालिक जी. हे कंपोजिशन करताना किरण आला, नाटक दिलं, स्क्रिप्ट लिहिलं आणि तिथे बसल्या बसल्या ती गाणी कंपोज झाली. तर किरण आणि मला असं झालं की अरे काही शब्द बदल, हे बदललेत हे घे. आणि ती प्रोसेस मला खूप माझी वाटली. की जसं आपण म्हणतो ना की जुनी गाणी, आता हे मी जवळजवळ खूप वर्षांनी स्वतः गायलं, पण ही या नाटकाच्या प्रोसेसमध्ये जी लोक होती ती आजही फोन करून आशू यार ते गाणं आठवलं, आणि ते स्वतः आठवून ते नॉस्टॅल्जिक होतं. तर मला पण ते वाटतं की एखादी चाल तुमच्या मनावर मनात केव्हा गारुड करते किंवा रुळते, जेव्हा ती सिम्प्लिफाय असते. की जेव्हा माझ्या स्वतःच्या कामाची मी प्रोसेस अशी ठेवली की एक चाल सुचली की ती 48 तास तिचं मंथन झालं पाहिजे स्वतःमध्ये, आणि 48 तासानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्वतः झोपेतून उठल्यानंतर जर मला ती आठवली नाही तर ती चाल बाद. जर करणाऱ्यालाच ती 48 तासानंतर आठवत नसेल तर ती 10-20 वर्षांनी लोकांना का आठवेल. अगदी. मग ती प्रोसेस, ती पद्धत मला स्वतःची बरी वाटली. आणि मग मी तेच करतो की एखादी चाल मला सुचली की 2-3 दिवस मी त्या नशेत असतो माझ्या चालीच्या, आणि मला आसपास मी काम करतो पण इथे तेच सुरू असतं, आणि आठवल्यानंतर मग ती चाल मी फायनलाइज करायला घेतो. मग तिचे कोरीव काम सुरू होतं. पण ह्या चाली अशा होत्या की या इन्स्टंट सुचल्या, तिथे सीन बघत होतो, सीन बांधत होता, इकडे करत होतो, आणि मग तो कॉन्फिडन्स आला मला. आणि मग म्हटलं नाही, आता आपण सुटायचं.
वा. मग नंतर दिलीप जगतापांचं नाटक केलं, जा खेळायला पळ केलं. मग अनेक प्रायोगिक नाटक केली. मग एक व्यावसायिक नाटक केलं सतीश तारेंबरोबरचं, ईमेल फिमेल. मग तिथून सुटलो. मग दरवर्षी दोन प्रायोगिक नाटकं करत गेलो. आज ती झाली 50-55च्या वर. आणि तेच त्यातूनच मग ते एवढ्या वर्षानंतर 20-22 वर्षानंतर मग आलं ते तुका म्हणेला मिळालेलं जी गौरव. ते असं होतं ना की बक्षिसांचा विचार कधीच केला नाही, तो करूही नाही, पण तो पेशन्स लागतो. तो पेशन्स होता. आणि मी कधीच विचार केला नाही तर तसं असतं तर मग पहिल्याच वर्षी बक्षिसाची अपेक्षा ठेवून मी अवॉर्ड मिळवू शकलो. पण नाही, माझं एम वेगळं आहे. आजही एम वेगळंच आहे माझं, की मला जितकं रूटशी रिलेटेड आणि सस्टेनेबल म्युझिक द्यायचंय. म्हणून मी स्वतः अजूनही अनसॅटिस्फाईड आहे की अजून माझ्या हातून चांगलं काम झालं नाहीये. बरं. कसं आहे, आता सगळीकडे वेस्टर्न म्युझिक खरं तर मोठ्या प्रमाणावर ऐकलं जातं. अधिकतर जो युथ आहे, युवा वर्ग, तो वेस्टर्न म्युझिक ऐकतो, तसंच गुणगुणत असतो. पण तू जी गाणी करतोस, तुझं संगीत जे आहे ते भारतीय संगीत, अधिक लोकसंगीत आणि पुन्हा वेस्टर्न, या सगळ्यांचा तो एकत्रित मिलाफ असतो. हे कॉम्बिनेशन कसं सुचतं किंवा काय त्यामागचं रहस्य? जितकी लोककलेचं जर आपण एक कंपोजिशन किंवा संगीत शैलीचा अभ्यास केला तर मला असं वाटतं की ते वेदनेतून आलेलं संगीत आहे. यात एक पेन आहे. मग ते जात्यावरच्या ओव्या असतील तर ते पेन आहे. मग बाळणपणाची गाणी असतील तर ते स्वीट पेन आहे. तर ते वेदनेतून आलेलं जे संगीत आहे ना, ते तुम्हाला काय म्हणूयात आपण, ते हवी होतं मनावर. बरोबर है ना. आणि हवी झाल्यामुळे असं होतं की एक तर ते रूटशी असतं, खूप उथळ नसतं, वरवर नाही, ते मातीशी निगडीत आहे. त्याची पाळमुळं मातीशी रुजलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की कुठलंही गाणं कंपोज करावं तर ती चाल रुळली पाहिजे ओठावर, तुझ्या माझ्यासारख्या कॉमन प्रेक्षकात. म्हणून मी कुठलंही गाणं कंपोज केलं ना की पहिलं आईला ऐकवतो. आई माझा पहिला श्रोता आहे. अरे वा. मी कुठलंही गाणं बनवलं की मम्मी जरा ऐक ग, मग ती म्हणते की हा चांगलं आहे, किंवा हा हे ह्या गाण्यासारखं वाटतंय, मग मी ते लगेच बदलतो. आशुतोषच्या गाण्यांना ग्रीन सिग्नल हा आईकडून मिळतो. मग ते बदलतो म्हणजे मग मी स्वतः विचार करतो की हा एक कॉमन ऑडियन्स आहे माझा. ही घरात सगळं बघते, ही सिरियली बघते, ही चित्रपट बघते, जाहिरात बघते, काम करते. काम करताना हिच्या कानाभोवती काय काय साऊंड येत असतील. बरोबर. आणि हे आता जर दुसऱ्या सेकंदाला म्हटले हे त्या गाण्यासारखं वाटतं, मग ते हिला वाटू शकतं, तर हिच्यासारख्या असंख्य समाजातल्या म्हणजे प्रेक्षकातल्या स्त्रियांना, लोकांना वाटू शकतं, किंवा कुणालाही वाटू शकतं. आणि मग ते कंपॅरिझन व्हायला सुरुवात होते. मग मला असं वाटतं माझ्या कामाची टीका झाली पाहिजे, तुलना नाही झाली पाहिजे. क्या बात आहे. टीकेसाठी मी एक हे करतो, वेलकम आहे. तुलना झाली की माझ्या कामाची मीच तुलना करतो. आणि माझ्या कामाची मी तुलना करताना माझ्या जुन्या कामाची तुलना करतो. माझी ही स्पर्धा आहे की जुन्या कामात वाघमारे तुम्ही चुकलं, आता हे नका करू. जुन्या कामात हे होतं, हे करता नाही आलं तुला त्या नाटकात, पण ह्या नाटकात बघ हे करता येते का. असं करत करत ते करतो. आणि मी सगळं ऐकतो. मी असं नाही म्हणत की मी वेस्टर्न म्युझिक माझ्या त्या ह्याच्यात, पण त्या पॅटर्नला काळानुसार जर तुम्हाला चालेल तर सगळं ऐकावंच लागतं. मी पाश्चिमात्य संगीत सगळं, लॅटिन अमेरिकन ऐकतो, मी क्युबन ऐकतो, रशियन फोक ऐकतो, तिकडे जॅपनीज म्युझिक ऐकतो, जितके ट्रायबल आहेत ते मी ऐकतो. आणि मग एक त्याचा लसावी निघतो की सगळ्यांचा मूळ जो आहे ना तो ठेका आहे आणि मेलडी आहे. तर तुम्ही कितीही करा, तुम्ही नुसतं दा ता दा ता ता दा ता असं गुणगुणलं तरी तुम्ही आपोआप पाय टॅप करणार किंवा तुमचे हातवारे होणार. आणि मेलडी अगेन, मेलडी ही तुम्हाला जर ओठावर उडणारी असेल तर ती सस्टेनेबल राहते ना. त्यामुळे तो एक प्रयत्न करतो आणि त्याचा मिलाप करून एक काहीतरी बनतं, ते आवडतं. आशुतोष, कुटुंबात खरं तर एक चळवळीची पार्श्वभूमी आहे आणि तू स्वतः प्रोग्रेसिव्ह सगळ्या चळवळींमध्ये असतोस, वेळोवेळी भूमिका घेत असतोस. तुझं संगीत आणि तुझी एक स्वतःची असलेली भूमिका, याचा कधी कुठे काही भेद जाणवतो किंवा दोघे अगदी हातात हात घालून चालतायत असं वाटतं?
की दोघांचा काही संबंध नसतो, तुझं संगीत एकीकडे आहे आणि तुझी भूमिका एकीकडे आहे, कलावंत म्हणून नेमकं कसं नाही, जगत असतो? कलावंत म्हणून मला वाटतं ना की जिथे जिथे मला बोलायचं, जे कलावंत म्हणून जी अभिव्यक्ती आहे, आणि कलावंत म्हणजे काय की एक समाजाचा तो रिफ्लेक्शन आहे, तो आरसा आहे ना. आणि मला जे समोर दिसलं ते जर मी बोललो नाही, ते जर मांडलं नाही, तर मग मी कलाकार नाही. मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो. आता ते घेणं न घेणं त्याच्यावर किती मतभेद किंवा टीका अगेन आहे. आणि हल्ली टीकेचं स्वरूपही बदलत चाललंय सोशल मीडिया या सगळ्या माध्यमात. त्याला मी त्याला नाही भीक घालत, नाहीच भीक त्याला. पण मला वाटतं की माझ्याकडे एक संगीत एक माध्यम आहे की ज्याच्यातून मला अभिव्यक्त व्हायचं. मग मी माझी गाणी त्या पद्धतीने करतो. मग मला माझं विचारांचं जे काही माझ्याकडे भांडवल आहे, महामानवांचं, महापुरुषांचं, की ते ह्या पद्धतीनं विचारांना मोल्ड करून मी गाण्यातून आणतो. मी ते अल्ला विठ्ठला गाणं केलं होतं की त्याच्यासाठी, की त्याच्यामध्ये आहे ना, येईल कोण प्रेमात आडवय, प्रेम पुढ्यात सर्व खुजे, रमजानात तिची एकादशी, आणि ठेवले तुम्ही विठ्ठलाचे रोजे. दुआ तिले विठ्ठलाची, आशीर्वाद मले अल्लाचा, तिची आरती मशिदी, अजान माई मंदिरा, त्याले नारळ खण ओटी, चादर भोळ्या विठ्ठला, लीन अभंगात काठी, आयत शोभे भक्ता. ती मग हे आनंद प्रभू आमचा मित्र, त्याने एका नाटकासाठी केलं होतं. मग लॉकडाऊन मध्ये काही काम नव्हतं, म्हटलं गाणं करू आषाढीला, एकादशीला. मग केलं. त्याच्यावर अनेक टीका झाल्या. पण असं होतं की नाही, अजूनही लोक तितका अभ्यास करत नाहीत, तितकं वाचत नाहीत. कार्तिकी एकादशीची पालखी मशिदीतून निघते औरंगाबादला, हा एव्हिडन्स आहे. मग हे पुरावे आहेत ना. मग त्याला कमेंट आल्या की ही गाणी मशीदमध्ये वाजून दाखवा किंवा हे. मशिदीत थोडी गाणं वाजलं, मी युट्यूबवर टाकलंय. आणि ती भूमिका आहे ना की मला वाटतं की नाही, हे सगळे भक्ती संप्रदाय आहेत ना आपले, हे द्वेष कोणीच सांगत नाही. तुम्ही मानताय द्वेष. माणूस, तू माझा, मी तुझा द्वेष धार्मिक पातळीवर नाहीच करू शकत. मग हे भरवतं कोण? नाही, कोणतरी सिस्टीम आहे ना, एक व्यवस्था आहे ना, ती भरवते ना तुझ्या माझ्या मला. म्हणजे तुमचं जसं आहा साळुंखे म्हणतात की तुमच्या डोक्यात तुमचा मेंदू धडावर, ते काय आहे? मग तुमचं नाहीये, माझा आहे. मी ती घेतोय भूमिका, मला घ्यायची आणि मला ती गरज वाटते, त्यामुळे मी योग्य वेळी ती घेतो माझ्या. मग कधी एक कवितेतून मांडतो, थोडीफार लिहितो, पण ती स्वतःसाठी लिहितो. पण मला वाटतं की नाही, ही परिस्थिती मला आता मांडली, लिहितो. मग हे गाणं नाही, ह्याचं गाणं चांगलं होऊ शकतं. मग कधी विचार आला तर तुझ्यासारखे आपण एकमेकांना सांगतो ना, वृषाली मला एक सुचलंय ग, हा एक विषय सुचलाय बघ, तर ते लिही ना तू. मला तसं नाही लिहिता येत, पण मला माहिती आहे की ह्या माणसाकडून ते लिहिलं जाईल, कारण की हाही तितकाच संवेदनशील आहे. तर कलाकारांनी तितकं संवेदनशील असणं गरजेचं आहे, आणि आपण सगळे आहोत तितके संवेदनशील. आशुतोष, वेळात वेळ काढून खरं तर तू आजच्या ऐसपैसच्या भागासाठी इथे आमच्या सोबत उपस्थित राहिलास आणि छान गप्पा तुझ्यासोबत करता आल्या. बऱ्याच दिवसांनंतर खरं तर आशुतोषची आणि माझी भेट होतीये. एरवी फोनवर बोलणं होत असतं आणि दोन कलावंत कायम एकमेकांमध्ये देवाणघेवाण करत असतात, तशी ती विचारांची, भावनांची देवाणघेवाण होत असते. तुझं नाटक आता नोव्हेंबरमध्ये रंगमंचावर येतंय. या नाटकासाठी मनापासून आमच्या तुला सदिच्छा. अशीच छान गाणी तुझ्याकडून ऐकायला मिळत याच सदिच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. ऐसपैसने मला इथे बोलवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि धन्यवाद.